पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत ऊर्जा सप्ताहाचा भाग म्हणून काल लोककल्याण या आपल्या निवासस्थानी जागतिक ऊर्जा क्षेत्रातल्या सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारताच्या विकासाच्या प्रवासाबाबत ठाम विश्वास दर्शवला। धोरण स्थैर्यता, सुधारणांची गती आणि दीर्घकालीन मागणी दृष्टिक्षेपात असल्याचं सांगून या सीईओनी भारतातल्या आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यात स्वारस्य दर्शवलं। भारताच्या आर्थिक क्षेत्रातली वेगवान वाटचाल अधोरेखित करत भारत जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं झपाट्यानं वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले। जागतिक ऊर्जा मागणी आणि पुरवठा संतुलनामध्ये भारत निर्णायक भूमिका बजावेल असं पंतप्रधान म्हणाले। भारतातल्या ऊर्जा क्षेत्रातल्या गुंतवणूक संधींकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं। सरकारच्या गुंतवणूक स्नेही धोरणात्मक सुधारणांचा उल्लेख करत अन्वेषण आणि उत्पादन क्षेत्रात सुमारे 100 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूक क्षमता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्र, गॅस आधारित अर्थव्यवस्था यासह व्यापक ऊर्जा मूल्य साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात संधी असल्याचंही त्यांनी नमूद केलं। संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळीत नवोन्मेष, सहयोग आणि दृढ भागीदारीचं आवाहन त्यांनी केलं। जागतिक स्तरावरच्या आघाडीच्या ऊर्जा कंपन्या आणि संस्था तसंच भारतातल्या कंपन्यांचे 27 सीईओ आणि वरिष्ठ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी